तर नमस्कार मित्रांनो, कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका गावठी माशाचा सार कसा बनवतात ता आज तुमका दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। तर पहिला आपण साहित्य बघूया काय काय लागतं। पाणी, गावठी मासे, हे गावठी मासे साफ करून तुकडे करून घेतलंय, कांदो, कढीपत्ता, तेल, कोथिंबीर, मीठ, कोकम आणि साराचा वाटा। आता मी एक भांडा ठेवले चुलीवर। आता त्याच्यात मी 2 चमचे तेल ओतून घेते। तेल चांगला गरम झाला का त्याच्यात मस्त असं हिरवगार कढीपत्ता टाकून घेऊया। आता ह्याच्यात मी एक बारीक चिरलेलो कांदो टाकून घेते। आता कांदो मी 2 मिनिटं भाजून घेते। बघा कांदो चांगलं भाजून झाला। आता ह्याच्यात मी साराचा जो वाटा घेतलेले त्या ह्याच्यात ओतून घेते। आता या वाटा आपण चांगला मिक्स करून घेऊया। वाटा तेलात भाजल्यामुळे आपल्या साराक चांगली चव येते। आता ह्याच्यात मी गावठी मासे टाकून घेते। गावठी मासे टाकून झाल्यावर ह्याच्यात मी थोडासा पाणी ओतून घेते। पाणी ओतून झाल्यावर परत एकदा मिक्स करून घ्यायचा। आता ह्याच्यात मी 7 ते 8 कोकमा टाकून घेते, म्हणजे कोकमा टाकल्यामुळे आपल्या साराक आंबटपणा येतं। आणि ह्याच्यात टाकून घेते चवीनुसार मीठ। आता आपण साराक एक उकळी काढून घेऊया। बघा मस्त अशी साराक एक उकळी इल्या आणि आपले मासे पण आतमधले शिजले आहेत। आता ह्याच्यात मस्त अशी वरून हिरवीगार कोथिंबीर टाकून घेऊया। तर बघा तयार असा आपला गावठी माशाचा सार। तर ह्या सार तुम्ही एकदा नक्की करून बघा। आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असाल तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।